शेलदा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। डोंगरदऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे। डोंगरदऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो, घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचते। हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबविण्यात आहे। या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे। प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी शेलदासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे, पाणी मात्र पोहोचलेच नाही। या गावाची एकूण 1009 लोकसंख्या आहे। गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आहे। गावाचे सरपंच दुंगीबाई रेहमल पावरा यांच्या घरातच जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। पाणी लावणे हे 1-1.5 किलो सेंटीमीटर गटम दखा पाणी लावतला मग ते वाटे अर्ध दगड वाटे पिजातला उतरुक्तोरा सामू होणे होंडलो ते आज पंपा खोणावण्या तेच आने तुमर काही अधिकार से करीन फरसवाला दोकू देतला पंपानी खोणी आपतला त्याच्यावर आमर कोतरुक्तोरा से आज आम पाणी काढी ना पिदायत आमर भगवान तू समजीन सालतला मग उतरू कामरी हाल पवडली आमदार भी तू खासदार भी तू आमरा मुंडन जुटा उदरी गईला मुंड आने पाणी बरोबरी आमरा गाव तू आपुसी गईलो आज त्याच्यावर आम तू आमदार भी तू खासदार भी तू। सरपंच बाईला सुद्धा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते। या गावाचे सापऱ्यापाडा, बारीपाडा व बर्डीपाडा अशा 3 पाड्यात लोक राहतात। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत फक्त सापऱ्यापाडा येथे 3 टाके बांधण्यात आले आहेत। बारीपाडा व बर्डीपाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही। गावात लहान बालकांसाठी अंगणवाडी आहे। या मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही। अंगणवाडी सेविकांना डोंगरदऱ्यातून हंडाभर पाणी आणून आहार शिजवून द्यावा लागतो। पाण्याची सोय झाल्यावर पोषण आहार चांगल्या प्रकारे शिजवून देता येईल, बालकांना पाणी प्यायला मिळेल। पाण्याची सोय झाली तर अनेक समस्या सुटतील असे अंगणवाडी सेविका म्हणत आहेत। या गावात 2 जिल्हा परिषद शाळा व 3 अंगणवाडी आहेत, परंतु शाळा व अंगणवाडीची इमारत बांधकाम करण्यास वन विभाग परवानगी देत नाहीत। ग्रामपंचायत इमारत बांधण्यासही वन विभाग अडथळा निर्माण करते। पाण्यासाठी हँडपंप वन विभाग खोदू देत नाहीत। जमीन नावावर करावी, पाण्याची सोय करावी, वीज उपलब्ध करून द्यावी, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारत बांधू द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी, शेलदा गावातील तुवाजा पावरा, प्रताप पावरा, राजेंद्र पावरा, दारासिंग पावरा, दिलवर सिंग पावरा, वेल्ला पावरा, डोंग्या पावरा, छोटा पावरा, वोपारी पावरा, गिसली पावरा, मीना पावरा, सेवी पावरा, दमनी पावरा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।